यू कुठला केक बनव? कोकोमलन. कोणता? कोकोमलन. ओके डन. डन. हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आय होप तुम्ही सगळे मजेमध्ये असणार. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी छान अशी रेडी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 11:30. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी ही रेडी होऊन कुठे चालली आहे. उद्या आहे युगचा बड्डे आणि युग मला बोललाय की मम्मा कोकोमेलनचा केक बनव. तर मी चालली आता केकचं सामान आणायला. तर मग चला बघूया. आणि मी आलेली आहे KPS बेकर्स इथे चाफेकर चौकामध्ये. इथे सगळं सामान एकत्र मिळून जातो म्हणून दुसऱ्या शॉपवर जाण्याची काही गरज राहत नाही. तर चला मग मी सगळं सामान घेऊन आलेली आहे. आता आपण केक बनवायला स्टार्ट करूया. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विदाउट ओव्हन केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर मग चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी या कपने 1 वाटी प्रीमिक्स घेतलेले आहे आणि एवढं 1 वाटीत मला पाणी लागलं. याच्यापेक्षा तुम्हाला जास्तही लागू शकतं. आणि त्यानंतर मी हे व्यवस्थित चांगलं फेटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बिलकुल लम्स नाही आहेत. हे बघा. त्यानंतर आपण थोडं तेल ॲड केलंय आणि हे चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही मस्त असं छान बॅटर झालंय. आणि हा तुम्ही बटर पेपर बघू शकता. मी याच्यावर मी ऑइल लावून घेतले कारण याच्यामुळे केक जो आहे आपला चिपकत नाही आणि व्यवस्थित निघतो. तर आपण याच्यामध्ये आता पूर्ण बॅटर टाकून देऊ आणि याला व्यवस्थित डीप करून घेऊ. आणि मी अगोदर कढई प्रीहीट करायला ठेवून दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्यानंतर प्रीमिक्स आणि पुन्हा आपल्याला कव्हर करून द्यायचं आहे. तर साधारण आपल्याला 15-20 मिनिटं लागणार आहेत आणि आपण तो पुन्हा चेक करायचा आहे. आणि त्यानंतर आपण बघू मग केक कसा होतो किंवा बेस आपला तयार कसा होतो. आणि तुम्ही बघू शकता केक आपला बेक होतोय. तर मला असे 2 बेस करून घ्यायचे आहेत कारण मला थोडा हायटेड केक बनवायचा आहे कारण ती मला कोकोमेलनची थीम लावायची. तर केक बेक होतोय त्यानंतर आपण क्रीम रेडी करून घेऊ. तर मग चला. त्यानंतर मी ही क्रीम घेते आणि आपण मेजरिंग कपने व्यवस्थित मोजून घेऊ. तर आपल्याला असे 3 कप घ्यायचे आहेत. तर मी आता बीटर यूज करणार आहे आणि ही क्रीम आहे तर आपल्याला याची डबलची आपल्याला क्रीम करून घ्यायची. तर मग चला बघूया. आणि तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित क्रीम अशी बीट करून घेतलेली आहे आणि बघा किती व्यवस्थित झालेली आहे. मी असं पकडलंय तरी ती खाली पडत नाहीये. तर तुम्ही पण सेम अशीच करून घ्यायची. आणि आता थंडीचे दिवस आहेत म्हणून तर काही वाटणार नाही पण उन्हाळ्यामध्ये ती लवकर मेल्ट होते म्हणून आपण जेव्हा बीट करतो तेव्हा खाली आपल्याला बर्फाचं काहीतरी ठेवावं लागतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित हे बाउलवरती ठेवायचं आणि मग ते बीटरने बीट करायचं. तर आता थंडी आहे म्हणून आपल्याला हा प्रॉब्लेम नाही येते. आणि आता हे मेल्ट नको व्हायला म्हणून मी हे फ्रीजरमध्ये ठेवते किंवा फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजरमध्ये नका ठेव कारण पाणी सुटेल. फ्रीजमध्येच ठेवा. आणि त्यानंतर मी अजून एक माझा बेस तयार करून घेते आणि ते व्यवस्थित गार करते आणि त्यानंतर आपण आयसिंगला सुरुवात करू. आणि बघू शकता मस्त आपल्या इकडे छान असा केक होतोय. तर आपल्याला नेमकं कळणार कसं आहे नेमका हा केक होत आहे की नाही किंवा हा बेक कसा होतोय. तर आपण याच्यामध्ये ही टूथपिक टाकायची आहे आणि ही जर पूर्ण चिपकून आली तर समजायचं बेक होण्याचं अजून बाकी आहे. आणि ही पूर्ण क्लीन आली तर समजायचं हा पूर्णपणे बेक आहे. तर अजून तो झालेला नाहीये. तर अजून आपण 5-10 मिनिटं अजून बेक होऊ देऊ मग अजून पुन्हा चेक करू. आणि तुम्ही बघू शकता आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करू आणि सेम असे अजून एक बेस तयार करून घेऊ. साईडून आपण थोडंसं सैल करून घ्यायचं म्हणजे की केक आपला पूर्णपणे इझी निघेल. तुम्ही बघू शकता बघा. तुम्ही बघू शकता केक मस्त आलाय. आणि या ज्या साईडच्या कडा आहेत किंवा हा ब्लॅक झालाय तुम्ही हा कट करून घ्या. आता छान असे 2 बेस झालेत तयार. आणि आता आपण आयसिंगला स्टार्ट करूया. आता आपण हा केक आहे त्याचे लेअर करून घेऊ.
तर मी तुम्हाला सोप्या लेअर कशा करायच्या ते दाखवते. तर इथे आपण थोडं असं कट लावून घेऊ. तुम्ही बघू शकता मी एक थ्रेड घेतला आहे आणि त्यानंतर ज्या साईडने आपण कडा सेल केल्या आहेत त्याच्यामध्ये तो व्यवस्थित अटकवायचा आहे. आणि बघू शकता किती इझी असे बेस झालेले आहेत आणि ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे. आणि त्यानंतर मी सगळे असे कट करून घेतलेले आहेत बेस. आणि हा मला घरीच बनवायचा आहे म्हणून मी साईडचं काही काढत नाही आहे. इथे मी शुगर सिरप करून घेतलेलं आहे. आता मस्त आपण छान असे आयसिंग स्टार्ट करू. हे आपण शुगर सिरप, याच्याने केक एकदम सॉफ्ट होतो. त्यानंतर मी सगळे बेस असे रेडी करून घेणार आहे. त्यानंतर थोडी चेरी, आपण पायनॅपल फ्लेवरचा केक बनवतोय. आणि आता ही आपली पहिली कोटिंग झालेली आहे. आणि आता आपण थोडं सेट होण्यासाठी याला फ्रीजमध्ये ठेवू आणि त्यानंतर आपण डेकोरेशनला स्टार्ट करू. आणि हा आपण 10 मिनिटं मस्त सेट होऊ देऊ आणि त्यानंतर आपण पुन्हा डेकोरेशन स्टार्ट करूया. अजून मी एकदा क्रीम बीट करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण फूड कलर ॲड करणार आहोत. स्काय ब्ल्यू कलर आहे. आणि व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी त्याच्यामध्ये फूड कलर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तर आता चला आपण डेकोरेशनला स्टार्ट करूया. आणि हा एक ग्लास घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे खूप सारे नोझल्स आहेत, पण मी याच्यामधला हा नोझल्स यूज करणार आहे. आणि ही पायपिंग बॅग घ्यायची आहे, याला थोडं पुढे कट मारायचं आहे. या पायपिंग बॅगमध्ये हा नोझल ॲड केला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये क्रीम ॲड करणार आहोत. आणि त्यानंतर बघू शकता मी अशी पायपिंग बॅग पूर्ण भरून घेतली आहे. आणि आता आपण केकवर मस्त असं छान डेकोरेशन करून घेऊया. आणि अजून पुन्हा एकदा मी आयसिंग करून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित मी आयसिंग नाही केलं आहे कारण याच्यावर फ्लावर्स येणार आहेत. आणि इथे मी एक कोकोमेलनचं स्टिकर ॲड करते, मला कोकोमेलन थीम हवी आहे. आणि मी आता व्यवस्थित सगळ्या केकवर असे फ्लावर्स करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असे फ्लावर्स दिसत आहेत, एकदम ओरिजिनल वाले. आणि त्यानंतर आहे हा फायनल रिझल्ट. ही आहे इडिबल शिमर. आणि मी सर्व केकवर ही स्प्रेड करून घेतलेली आहे. गोल्डन कलरची इडिबल शिमर आहे ही. त्यानंतर हे कोकोमेलनचे स्टिकर ॲड करायचे. आणि एवढ्या थकल्यानंतर फायनली माझा केक डन झालेला आहे. आणि तो केक बघून आणि युगचा आनंद बघून माझा थकवा पूर्णपणे गायब झालेला आहे. आणि मस्त असं छान केक झालेला आहे. फायनली माझा केक बनून झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेला आहे. आणि बॅक साईडला तुम्ही एक छोटासा केक बघताय, तो रात्रीच मी कट करणार आहे. फक्त त्याला सिंपल आयसिंग वगैरे करणार आहे, काही डेकोरेट वगैरे नाही करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.